म्हणून झालेत रोहा तालुक्यात 32 संघ। जयेंद्र आणि लोचन ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतो। लोचन कांबळे आणि जयेंद्र मोरे ही सलामी जोडी मैदानात। ऑफिशियल पंच आपण मैदानात गेलेले पाहतोय। चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवण्यात निवी संघ तयार झालाय। नाणेफेक त्यांच्या बाजूनी लागले, निर्णय त्यांनी घेतलाय। फक्त निर्णय घेतल्यानंतर कशा पद्धतीची अंमलबजावणी ते करतात हे पाहावं लागेल। मैदानात ज्याचा खेळ सरस होईल तो विजयी होईल, त्यासाठी मात्र तुम्हाला मैदानात मेहनत करावी लागेल। पर्व 13व्यात आपण पाहतोय दहावीर चषकाचा थरार। उद्या असेल तालुक्याचा महासंग्राम, मग पालघर, ठाणा, पनवेल, पुणा, महाड। स्वर्गीय गोवर्धन दादा काडणेकर रोहा आंधळमध्ये राहणारे महादेवखार गावातील विकास पुरुष म्हणून ज्याच्या नावाने ओळख आहे। आपले आयुष्य गावासाठी अर्पण केले आणि करोनाच्या काळात ते आम्हाला सोडून गेले। त्यांना या सामन्याच्या आधी आपण देऊया भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या नावाने ही टीम खेळताना आपण पाहतोय। स्वर्गीय गोवर्धन दादा तुम्हाला नक्कीच कृपा आशीर्वाद देतील यात काही शंका नाही आहे। त्यांच्या नावाने आपण संघ मैदानात उतरायला पाहतोय आणि मैदानात कशा पद्धतीचा खेळ रंगेल हे पाहावं लागेल। पहिला चेंडू टाकण्यासाठी होईल गोलंदाज सज्ज। पहिला चेंडू, सुंदर पद्धतीचा चेंडू आणि इथं मात्र पहिल्या चेंडूवर सुरेख झेल पाहायला मिळतोय। विजय शेडगेचं कौतुका लागेल। उंची कमी होती पण तिथे दाखवला नाही, एफर्ट दिला। पहिल्याच ॲथलेटिक्स सारखा आपण व्हॉलीबॉलला ज्याप्रमाणे जम्प करून तो पोरी पंच करतो असतो तशाच पद्धतीचा त्याचा हा पंच पाहिला आणि विजय शेडगेचं कौतुका लागेल। पहिल्या चेंडूवर केलेली ही कमालीची फिल्डिंग सोनेश्वर नेवी हनुमान नगर संघासाठी फायद्याचे ठरले। पहिला शुभारंभ झालाय। कशा पद्धतीचा खेळ नेवीकर हनुमान नगरकर करतील हे पाहावं लागेल। पण मात्र स्वर्गीय गोवर्धनदादा काडणेकर यांना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर तुम्हाला या सामन्यात चांगला खेळ करावा लागेल। त्यासाठी मात्र संकेत गव्हाळे यांना चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल, ज्यासाठी संकेत ओळखला जातो। ज्या तऱ्हेने संकेतने ग्रामीण असोसिएशनवर आपला दबदबा ठेवलाय तो तिकडच आहे काय? संकेत कशा पद्धतीची क्षेत्ररक्षण करावं लागेल, प्रत्येक धाव वाचवावी लागेल, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करावं लागेल। नेवीकर म्हटलं की आमचा विलास सुद्धा टाळ्या मारतो, म्हणजे नेवीच्या गावाचा किती अभिमान आहे हे त्यातून दिसतोय।
ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये बसलाय पण तिथून तो टाळ्या वाजवते नेव्हीकरांसाठी, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. मैदानात खेळ रंगलाय. सिद्धेश नरे काय गोलंदाजी करतोय. सिद्धेश अचूक टप्प्यावर. सिराज नरे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाजाला कोणतीही जागा देत नाही, त्याच कारणास्तव त्याला प्रथम आमंत्रित केले संकेत शिंदेने. 2-3 वर्षात शिंदेच्या नावाचा बोलबोला आहे, तर तो बोलबोला कायम ठेवायचा असेल ना तर संकेत शिंदेला त्याच पद्धतीने ही तर मैदानात आपलं तंत्र आजमावं लागेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू, काय गोलंदाजी करतोय. फलंदाजाला जणू जागाच देत नाही, ज्या पोझिशनला आहे त्याच पोझिशनला चेंडू ढकलावा लागतोय. कुठलीही अतिरिक्त धाव नाही. कौतुक करावं लागेल साईराज याचं. साईराज नरे एक उदयनमुख खेळाडू आपण पाहतोय. काय गोलंदाजी करतोय, काय ऍक्शन मध्ये येतोय, कशा पद्धतीचे चेंडू टाकतोय, त्यानंतर मात्र फलंदाजाला जखलून ठेवतोय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकेल साईराज. यावेळचा हा चेंडू खेळायचा होता, भिरकवायचा होता. अतिशय सुरेख, अतिशय देखणी गोलंदाजी पण पाहतोय. साईराज बद्दल काय बोलावं. पहिला षटकार आला, पहिल्या चेंडूवर त्याने विकेट घेतली, दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली, तिसऱ्या चेंडूवर एक धाव आली, नंतर मात्र दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. सराहना करायला लागेल, वाह करावं लागेल साईराज याची. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. नेव्ही संघासाठी हा तारणहार म्हणून बनेल का हे पाहावं लागेल. साईराज आपल्या षटकातील पुढचा चेंडू कोलाट टाकला होता, त्याला खोदून काढलंय, पण मात्र क्षेत्ररक्षक आहेत ना, ते एक धाव तर झाली आहे, दुसरी धाव सुद्धा होईल पूर्ण. पहिल्या षटकाची होईल इथं समाप्ती. धाव फलकावर धावा येतात त्या 1-4 मिळेल डीजेला संधी. केली साईराजने. साईराजचं कौतुक करायला लागेल. पहिल्या षटकात केवळ 4 धावा खर्ची करून एक फलंदाज माघारी पाठवला. महत्वाचा फलंदाज होता. आणि नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विजय शेडगे. त्या काळचा आपण चांगल्या पद्धतीचा आपण सामना पाहतोय. विजय शेटके गोलंदाजी मार्कवर आलाय आणि इकडे अलिबागची सलामीची जोडी सुद्धा आगमन करते. अर्थात यासीन मर्चंट आणि संदीपजी जगे त्यांचं या स्पर्धेदरम्यान करूया हार्दिक हार्दिक स्वागत. बरेच दिवसांनी जोडी जमलाय, जशी काही सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांची सुद्धा जुगलबंदी आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळेल. गोलंदाजीवर आपण पाहतोय विजय शेडगे. कमालीचा परफॉर्मन्स त्यांनी नेहमीच केलाय आणि दोन्ही नवगावकर, पण आम्ही त्यांना इथं अलिबागकर म्हणून संबोधतो, कारण तालुक्याला प्रेझेंट करणारे ते व्यक्तिमत्व आहेत. त्यांना सुद्धा या स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत. खोलात टाकला होता विजय शेडगे. ज्या इथं बघा, इथं चुकी करणं सोपं नाही आहे, पण ही चूक किती मोठू षटक ठरू शकते. अशा जर चुका तुम्ही पहिल्यापासून करत राहिल्या तर एक एक धाव आणि नंतर ती धाव मात्र अशी मोठी नेव्हीकरांना नेहमी पाहण्यात आली आहे. मग ते RTPL मध्ये एक धाव असेल तर दिनेश साळवी हसतात, मनोहर बामुगडे असतात, कारण त्यांना एक धावेचं महत्व माहीत आहे. या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. अविनाश सागरकडून झालेली चुकी, मात्र यावेळेला त्या चुकीचं तो कुठल्याही पद्धतीने काळजी घेतोय. काळजी घ्यावी लागेल त्याला आपल्या सोनेश्वर नेव्ही संघासाठी. विजय शेडगे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहतोय आणि विजय शेडगे त्यासाठी ओळखला जातोय.
साईराजने काय गोलंदाजी केली, त्याच धर्तीवर विजय पुन्हा त्याच मनोधैर्याने गोलंदाजी करण्यास आलाय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेला आडव्या बॅटने त्याच्यावर केलाय प्रहार. यांचं सुद्धा मनापासून टाळ्या बाजून आपण अभिनंदन करूया. मंडळाला काय लागतं ना ती गरज ओळखतात, म्हणून गेले 13 वर्ष ते माझ्या सोबत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक. नाव आहे धनंजय दादा पोकळे, दहावीर चषकातील टायगर अशी ओळख आहे. आणि त्या टायगरला मी या समालोचन कक्षातून देतो मानवंदना. हा चांगल्या पद्धतीचा चेंडू बॅटची कडा घेऊन स्टंपवर घेणारा हा चेंडू त्रिफळाचित करतोय, फर्निचर डिस्ट्रॉय करतोय. मिळते अजून एक सफलता. चांगल्या पद्धतीचा आपण सामना पाहतोय. इथंच एक षटकार खाल्यानंतर विजय कमबॅक करतोय. नक्की षटकार खेळण्यासारखी चेंडू दिला होता, पण नंतरचा चेंडू मी अशा पद्धतीने टाकला की त्यामध्ये फलंदाज चकला. नवीन फलंदाज मैदानात शिवराज. युवराज 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 म्हटलं की युवराज सिंगची आठवण करावी लागते. युवराज म्हटलं की युवराज सारखी फलंदाजी करावी लागते. युवराज म्हणजे राजाचा सुपुत्र, आणि राजाचा सुपुत्र कसा पराक्रम करतो या वेळेला या युवराजला सिद्ध करायला लागेल. युवराज मैदानात कशा पद्धतीची फलंदाजी करेल पाहावं लागेल. युवराजवर जबाबदार असणारे इकडे संघाचे 2 महत्वाचे फलंदाज झालेत बाद. धाव फलकर धाव आहेत ते 13. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज गोलंदाज विजय शेडगे. ही चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगाने जातो यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. 5वा चेंडू निर्धाव टाकतोय. कमालीची गोलंदाजी निविया आणि हनुमान नगर संघाकडून पाहायला मिळते. पाठीराखी येतील वाढतील निवीकरांचे, पण मात्र इथं आले ते आतापर्यंत खुश आहेत. ही चेंडू सुरेख कमालीची गोलंदाजी. षटकार खाल्यानंतर काय कमबॅक केलंय. आतापर्यंत त्यांनी धावा खर्ची केल्या त्या 9, पण त्यामध्ये एक षटकार होता. षटकार काढून सुद्धा 9 धावा देणं म्हणजे जबरदस्त गोलंदाजी पाहावी लागेल. तिसरं षटक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होते, ज्याने पहिलं षटक अतिशय सुरेख टाकलं होतं, आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा आमंत्रित केलं कर्णधाराने. नाव आहे साईराज. साईराज नरे. कशा पद्धतीचं दुसरं षटक हाताळेल पाहावं लागेल. साईराज नरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. कशा पद्धतीचं षटक हाताळायला पाहावं लागेल. आतापर्यंत स्वर्गीय गोवर्धनदादा स्पोर्ट्स महादेवकार संघ 13 धावेवर अडकून राहिलाय. 2 षटकाचा खेळ झालाय, 12 चेंडूचा खेळ झालाय, 13 धावा दिल्यात आणि 2 फलंदाज सुद्धा घेतलेत.
साईराज आपल्या षटकातील पहिला चेंडू खोलात टाकला होता, अतिशय सुरेख देखणा चेंडू पाहायला मिळतोय. गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू टाकण्यासाठी साईराज ओळखला जातो आणि त्याच प्रत्यय आपण मैदानात पाहतोय. साईराज जबरदस्त गोलंदाजी करतोय. नेव्ही संघाला ही महत्वाची बाब आहे. नेव्ही संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढत असेल. साईराज आपल्या षटकातील दुसरा चेंडू. हा चेंडू चांगल्या बॅटवर आलाय, मिडल झालाय, चांगल्या पद्धतीचा आवाज पाहायला मिळतोय. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण होईल काय? अति घाई संकटात नाही. चांगलं गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. इथं थँक्यू. अविनाश सागर कडून एक धाव. ह्या गेलेल्या 3 धावा म्हणजे 4 धावा अतिरिक्त जोडून ठेवाव्या लागतील नेव्हीच्या गाठात, कारण ही फिल्डिंग होणं महत्वाचं आहे. इथं चूक झाले. हा अतिशय वेगवान गोलंदाजी, हा आवाज आहे ना, हा आवाज महत्वाचा आहे. म्हणजे चेंडू टाकताना आपल्या शोल्डर पासून आपल्या मनगटाची ताकद, आतून स्वतःची ताकद लावून हे चेंडू टाकला जातोय आणि त्याच कारणास्तव हा चेंडू सुरेख पडला जातोय. साईराजचं कौतुका लागेल. नाव आहे साईराज नरे, काय गोलंदाजी करते, पण तेवढी साथ द्यावी लागेल नेव्हीकरांना. हा चेंडू पुन्हा एकदा उचलून खेळलाय. करंटचा वेध घेईल या वेळेला. बघा इथंही धक्काबुक्की सुरू आहे. कॉल महत्वाचा आहे, कॉल महत्वाचा आहे आणि तुमचं कॉर्डिनेशन महत्वाचं आहे. कशा पद्धतीची बॉलिंग पाहिजे, एखादा क्षेत्ररक्षक पुढे यायला पाहिजे, एका त्याला कव्हर करायला मागून जायला पाहिजे. जर तुम्ही एकाच ट्रॅकवर आलात ना तर ऍक्सिडेंट आहे, आणि ऍक्सिडेंट तुम्हाला किती मोठा होऊ शकतो याचा पर्याय आपल्याकडे नसतोय. मैदानात त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. या वेळचा चेंडू सुरेख होता, त्याला उचलून खेळलाय. एकच धाव. चांगल्या पद्धतीचा ऍक्शन आपण पाहिलात, कारण तो त्यांनी बॉलवर अटॅक केला होता. अटॅक केल्यानंतर फलंदाचा लक्ष आला की हा क्षेत्ररक्षक अटॅक करतोय, आपण पोचू की नाही पोचू मैदानात, तेच पाहायला लागलं आणि त्याच कारणास्तव केवळ 1 धावावर समाधान मानावं लागते. 21 धावा धाव फलकावर. चांगल्या पद्धतीचा आपण परफॉर्मन्स नेव्ही आणि हनुमाननगर संघाकडून पाहतोय. हा ही सुद्धा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, वेगवान चेंडू, फलंदाजी बॅट सुद्धा त्याला कले युनिट व्यवस्थित आली नाही. मिळेल केवळ 1 धाव. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतो. षटक क्रमांक 3 संपलाय. मैदानात ड्रिंक्स ट्रॉली जाईल. विनोद चोरगे आपण ड्रिंक्स ट्रॉलीच्या माध्यमातून पाहतोय. एक एक जबाबदारी एकेकाने घेतली ना की ते काम व्यवस्थित होतं आणि मैदानात तेच काम चोखपणे करतायत. मग धनंजय दादा स्क्वेअर लेग क्षेत्रात आहेत, विनोद दादा व्हॅनवर आहेत आणि समालोचक नाहीत तर मी समालोचन कक्षामध्ये आहे. आता घेईन मी रजा, कारण आता आलेत ऑफिशियल कॉमेंटेटर संदीपजी जगे आणि यासिनजी मर्चंट. त्याच्या दरम्यान आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागत आणि त्यांना त्यांची जागा देऊया.
प्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणरायाला अभिवादन करून आणि आई वडिलांच्या चरणी नतमस्तक राहून मी संदीप जगे आपणा सर्वांचं स्वागत करतोय दहावीर चषकाच्या 13व्या पर्वामध्ये, ज्या ठिकाणी उत्साह, जल्लोष, आवेश, द्वेष या सगळ्या भावना आपण ज्या मैदानावरती गेली कित्येक वर्ष सातत्याने पाहतोय ना, गेल्या दशकापासून ते या दशकापर्यंत, त्या सगळ्याचा मला वाटतं ना आठवणींचा लेखाजोखा किंबहुना क्रिकेटच्या मैदानामध्ये आजच्या दिवशी गुंफण्याचा आपला प्रयत्न असेल. कारण दहावीर चषक म्हटलं की रोह्याचा मानाचा, हक्काचा विश्वचषक या नात्याने आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरतो. रोहेकरांसाठी सुरू झालेली ही क्रिकेट स्पर्धा 7 समुद्रापलीकडे सुद्धा पोहोचली. याच दहावीर चषकातून अनेक हिरो रोहा नगरीला मिळाले. याच दहावीर चषकामधून रोह्याची एक वेगळी ख्याती क्रिकेटच्या मंचावरती उमटलेली आपल्याला ऐकायला आणि पाहायला सुद्धा मिळाली. याच दहावीर चषकाने अनेक रती महारथी खेळाडू सुद्धा रोह्याच्या मैदानावरती त्यांचा खेळ बहरताना आपण पाहिला सुद्धा. आणि त्याच रोह्याच्या मायभूमीतील अनेक दिग्गज सुपरस्टार आज मैदानावरती जद्दोजहद नाही तर षटकारांची आतिषबाजी करणार, हे म्हणतोय महादेवकारचा फलंदाज. सजवला जरूर, पण त्यानंतर मात्र आपण मैदानात पाहतोय की महादेवखारला या वेळेला त्या धावा ज्या जोडाव्या लागतील त्या केवळ युवराज डिपेंडंट असं चालू ठेवता येणार नाहीये. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर निवीचा संघ आहे, त्याने नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. निवी संघाकडे एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आपण नेहमीच पाहिले, पण त्याही पेक्षा मला सगळ्यात महत्त्वाचं निवी संघाकडून जे गेल्या 3-4 वर्षामध्ये सातत्याने त्यांचा जो खेळ मी मैदानामध्ये पाहतोय तो आहे की एकमेकांवरती असलेला विश्वास. याही वेळेला आपण पाहतोय ना की अजिंक्यच्या हातामध्ये हा चेंडू उसळलेला पाहिला होता. अजिंक्यने पहिलेच सांगितलं होतं की जयेंद्र मोरे जो मैदानामध्ये फलंदाजी करणार आहे तो अक्रॉस द लाईन येऊन फलंदाजी करणार. संकेत शिंदे जो अर्थातच गोलंदाजी करतोय. संकेतचा अष्टपैलू खेळ अनेक वेळेला मैदानामध्ये आपण पाहिलेला आहे. एक षटकार जरी आला असला तरी संकेत सारखा व्हॅल्युएबल प्लेयर जो मैदानामध्ये खेळतोय ना, त्याने अनेक वेळेला असे मोमेंट्स मैदानामध्ये कॅच सुद्धा केले. त्या मोमेंट्सला तो सामोरा सुद्धा गेलाय आणि त्या मोमेंटमध्ये स्वतःचा विजय रथ कसा पुढे धावडत पुढे न्यायचा किंवा त्याच वेळेला तो अर्थातच सर्वोत्तम कसा असेल ना, त्याचं उत्तम उदाहरण दहावीर चषकामध्ये अनेक वेळेला त्याने सिद्ध करून दाखवलंय. तोच या वेळेला निवी संघाचा सर्वोत्तम खेळाडू या नात्याने मैदानावरती उभा राहिलाय. लेग स्टंपच्या बाहेर जाणीवपूर्वक केला होता. थोडं असं वाटलं की फलंदाज फ्रंट ऑफ द विकेट येईल, परंतु अशा काही गोष्टी क्लुप्त्या केल्यानंतर तुम्हाला पंचांनी दंडित सुद्धा केलं असेल आणि पंचांकडून इशारा आला की हा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईटच्या स्वरूपात मिळणार. अवांतरच्या स्वरूपात येणाऱ्या एका धावेने गुणफलकावरती फरक पडलाय. 3.5 षटकांचा खेळ झालाय. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 गडी बाद 32. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी असताना व्हाईट प्लस 1 होती 33 आणि यानंतर हा चौकार येतोय. चौकाराने करूया स्वागत, वळूया डीजे मास्टरकडे. सदतीस धावा धावफलकावरती येतात. जयेंद्रच्या बॅटमधून हा चौकार आलेला आपण पाहिला. 4 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा होत्या. म्हणजे या षटकामध्ये साधारण एक 15 धावा याव्या ही जी काही अपेक्षा महादेवकार संघाची होती ना, ती पूर्ण या दोन्ही फलंदाजांनी केली. पहिल्या चेंडूवरती षटकार, मग नंतर त्यानंतर पुढच्या शेवटच्या काही चेंडूंमध्ये धावा येत नाही असं वाटत असताना जयेंद्रने सुद्धा पाहिलं की तो पवित्र आता आपल्याला थोडा चेंज करावा लागेल. तुम्हाला या परिस्थितीला सामोरं जावं लागतं ना की पहिल्या 3 षटकामध्ये जे दडपण आलं होतं, दबाव आलं होतं, त्याला झुगारावं लागतं. दहावीर चषकातून या अशा अनेक आठवणी आपण अनेक वेळेला पाहिलेल्या. नवीन गोलंदाज गोलंदाजीला येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अजिंक्य पाटीलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. 5व्या षटकाला सुरुवात होणार. अर्थातच हे या इनिंग मधलं शेवटचं षटक असणार आहे. या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. तर मी पुढच्या दोन्ही संघांना विनंती करतोय सोनार सिद्ध धाटाव विरुद्ध
धावीर श्री धावीर उसर पांगरोली या संघाच्या कर्णधाराने धावीर उसर पांगरोली या संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. श्री धावीर चषक 2025 मध्ये आपण आमचे अर्थातच आयोजक या नात्याने असणारे अनेक सर्व मित्र परिवार तुषारजी शिंदे हे दरवर्षी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करतात. 13 पर्वामध्ये मला वाटतं असं एखादा पर्व सोडलं तर प्रत्येक पर्वामध्ये आम्ही उपस्थित राहू शकलो त्याबद्दल संपूर्ण धावीरच्या अर्थातच सहकार्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देईन. आणि याच वेळेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चुकला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा गेला. पंचांचा इशारा येतोय बायच्या स्वरूपात येणारा हा धावचीत झाला. पण त्यानंतर मात्र जो चौकार ज्याला आपण नशिबाचा चौकार सुद्धा म्हणू शकता पण क्रिकेटमध्ये नेहमी आपण म्हणतो ना की धावा येणं महत्वाचं आहे. ते कशा पद्धतीने कशा प्रकारे आला त्याला फार काही महत्व नाहीये कारण गुणफलकावरती साधारण 50 पेक्षा अधिक धावा असाव्या असं महादेव खारला नक्की वाटत असावं. याही वेळेला आपण पाहतोय फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय चेंडू. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉडी कव्हर करून चेंडू अडवतोय. त्याला माहिती होतं की धावा ज्या काही आहे तो सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाणार नाही त्याची काळजी घ्यावी लागेल. जयेंद्र मोरेच्या बॅटमधून एक चौकार आलेला आपण पाहिलेला आहे. याच्या अगोदर युवराजने जयेंद्रला चांगली साथ दिली होती पण युवराज धावचीत झाल्यानंतर जी काही अपेक्षा आहे ना ती आपल्याकडे आहे आणि त्यानुसार आपल्याला फलंदाजी करावं लागेल हे जयेंद्र मैदानामध्ये ओळखलंय आणि त्या प्रकारे खेळतोय सुद्धा. ही सेन्सिबल क्रिकेटची अर्थातच एक पोचपावती असते जी अनेक वेळेला या खेळाडूंकडून आपल्याला अभिप्रेत सुद्धा असते. याही वेळेला आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल ज्यांनी अर्थातच आत्ता आपला स्क्रीन ऑन केला असेल मोबाईल ऑन केला असेल आणि अर्थातच ड्रीम्स क्रिकेटच्या चॅनलवरती गेले असतील त्यांनी पाहिलं असेल की पहिला सामना धावीर चषकाचा आजच्या दिवशीचा रंगलाय. मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. केतन वारगेच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. तीन गडी बाद 50 जी आश्वासदायक धावसंख्या पाहिजे होती ना. मग जर प्रतिस्पर्धी नेव्ही संघ आहे ज्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे त्यांना एक चांगली धावसंख्या देणं गरजेचं आहे आणि जयेंद्र देतोय सुद्धा. 56 दोन चेंडूंवरती 2 षटकार त्याने बिळकावून दिले. शेवटच्या 2 चेंडूवरती जी हाणामारी आक्रमकता अपेक्षित होती जयेंद्रला ते काम केतनने केलं आणि त्यामुळे नक्कीच त्याने पाठ सुद्धा थोपटलेली आपण पाहिलं की यस ही महत्वाची पार्टनरशिप आपण पाहिली ना. तर आता धावफलकावरती जेव्हा या जोडीने 56 धावसंख्या उभारण्यासाठी महत्वाची अर्थातच भागीदारी केली आणि या भागीदारीनंतर 57 धावांचं लक्ष्य असेल ते नेव्ही संघासमोर. धावीर चषकातील पहिला सामना नाणेफेकीचा कौल नेव्ही संघाने जिंकला. फलंदाजीला पाचारण केलं ते
महादेववाडी संघाला आणि सलामीवीर या नात्याने जयेंद्र आला होता. लोचन आज लवकर बाद झाला, संकेत सुद्धा लवकर बाद झाला, पण त्यानंतर युवराज कणेकरने 9 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी साकारली. जयेंद्र 12 चेंडूंचा सामना केला, 13 धावा त्याने बनवल्या आपल्यासाठी, पण केतन वारगेने शेवटचे जे 2 चेंडू मिळाले होते ते आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. या पद्धतीने त्याने 2 षटकार ठोकले आणि एकूण अर्थातच आपण धावसंख्या पाहतोय 3 गडी बाद 56 धावा उभारल्या, त्या अर्थातच धावीर चषकातील आजच्या पहिल्या सामन्यात. हॅलो, महादेव खारचे सन्माननीय सरपंच संकेतजी जोशी यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. केतन वारगेने जे शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार भिरकावून दिले त्याच्यासाठी अर्थातच 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. हॅलो, चेक. सर एकच मिनिट घेतो. मी विनंती करतो ज्यांचा सामना सुरू आहे त्या संघ मालकांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. धावीर चषकाच्या मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारे तुषारजी शिंदे यांच्या वतीने ही आपणास विनंती करतोय की त्या संघ मालकांनी येऊन व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. बोलूया अर्थातच आपण नाणेफेकीचा कौल होतोय आणि आवाज ऐकूया यासिनजी मर्चंट यांचा. धन्यवाद संदीप. श्री सोनार सिद्ध धाटाव जय भवानी खारगाव कोळीवाडा आणि श्री धावीर उसर पांगलोली या दोन्हीही संघांचे संघनायक, चला आम्हाला जॉईन करा, आपण टॉस करूया. या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. सो विनंती असेल दोन्हीही संघांचे संघनायक यांना की लवकरात लवकर आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्हीही संघनायक श्री धावीर उसर पांगलोली संघाचे संघनायक इथे आम्हाला जॉईन झालेले आहेत. मी श्री सोनार सिद्ध धाटाव जय भवानी खारगाव कोळीवाडा या संघाचे संघनायक यांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर आम्हाला जॉईन करा, कारण आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. कारण मध्ये सामना सुरू झाला की डिस्टर्ब करणं योग्य ठरणार नाही. सो प्लीज. सन्माननीय उमेशजी साळुंखे यांना विनंती आहे, सर या आपल्या शुभ हस्ते इथे होईल टॉस. आजच्या या दिवसातील दुसरा सामना असेल आणि उमेशजी साळुंखे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. श्री सोनार सिद्ध धाटाव जय भवानी खारगाव या संघनायकाचा असेल टॉस. हेड इज कॉल अँड इट इज हेड. नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलेला आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, फक्त निर्णय फिल्डिंग. येस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्हीही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच यासिन सर. एक पारितोषिक आलंय मगाशी जी अर्थातच केतनने 2 षटकार भिरकावले त्या 2 षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. यशवंतदादा शिंदे यांच्याकडून हे 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सामना संपल्यानंतर आपण हे पारितोषिक त्याला देणार आहोत. वळूया मैदानामध्ये जिथे महादेवकार संघाचा पहिला गोलंदाज तयार होतोय. संकेतसाठी पहिला चेंडू या वेळेला लोचन कांबळे राईट मोर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. स्लोअर वन धीम्या गतीचा छान पद्धतीने पिकअप केलाय आणि या वेळेला तो चेंडू तितक्याच सुंदर पद्धतीने कव्हर्स मधून भिरकावून दिलेला हा पहिला चौकार. च्या दिवशी जर टीव्हीला एखादा चांगला सिनेमा लागला असेल, मोबाईल वरती एखादी तुम्ही वेब सिरीज पाहत असाल किंवा त्याच वेळेला तुम्ही घर बसल्या काहीतरी वेगळा टाइमपास करत असाल, रील्स पाहत असाल, तर या सगळ्या गोष्टी सोडून द्या. एकच गोष्ट करा,
ड्रीम्स क्रिकेटच्या चॅनलवरती जा, अर्थात पहिल्यांदा यूट्यूबवर या, ड्रीम्स क्रिकेटच्या चॅनलवरती जा. तुम्हाला संकेत शिंदेची बॅटिंगचा आनंद घ्यायचा असेल तर अर्थातच तुम्ही दहावीर चषकाचा जो लाईव्ह परफॉर्मन्स चालू आहे ना त्याचा अर्थातच याची देही याची डोळा तुम्हाला प्रात्यक्षिक पाहता येत नसेल तरी घर बसल्या तुम्ही त्याचा आनंद लुटू शकता. अशा पद्धतीने संकेतची बॅटिंग आता सुरू झाले, पण अपील झालं. वॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग, लोचन कांबळेने फसवलंय संकेतला या वेळेला लेग बिफोर द विकेट स्वरूपामध्ये आउट करून अर्थातच पॅव्हिलियनचा रस्ता सुद्धा दाखवलाय. पाहतोय की पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि रिव्हर्स फटका जसा चुकलाय ते संपूर्ण क्रेडिट लोचन कांबळेच्या या गोलंदाजीला जात आहे. योग्य टप्पा आणि दिशेचा भान ठेवावं लागतं. बरोबर आपण पाहतोय की मिडल स्टंपवरती जाणारा हा चेंडू होता. सरळ बॅटने खेळायच्या ऐवजी उलट्या हाताने खेळून बघूया असं जे वाटलं होतं संकेत शिंदेला, जसं वाटतं तसं प्रत्येक दिवशी घडतंच असं नाही हे सुद्धा लोचन कदाचित म्हणत असावं आणि त्यामुळेच लोचनला मिळालेली ही पहिली सफलता आज गोवर्धन स्पोर्ट्स महादेवकरच्या आत्मविश्वासामध्ये एक नक्कीच भर घालणार आहे. नवीन फलंदाज मयूर मालुसुरे. श्री सोनेश्वर निवी संघ जो 5 षटकामध्ये 57 धावा त्यांना बनवायच्या आहेत. नाणेफेकीचा कौल सुद्धा त्यांच्या बाजूने लागला होता. 56 धावा उभारलेल्या आपण पाहिल्या. पहिल्या 3 षटकामध्ये केवळ 22 धावा गोवर्धन स्पोर्ट्स महादेवकर संघाने बनवल्या होत्या आणि मग त्यानंतर ज्या प्रकारे फलंदाजी शेवटच्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाली ती आक्रमकता मैदानामध्ये आपल्याला नेहमीच भावते, आवडते आणि तेच पाहण्यासाठी आपण मैदानावरती सुद्धा येतो ना. आता मात्र लोचन कांबळेने मैदानामध्ये आपल्या ज्याला म्हणतात की उंगलियों का जादू, ज्याला आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतो ना, तो मैदानामध्ये दाखवायला सुरुवात केलेली आहे की फलंदाजाला ज्या प्रकारे खेळायचं आहे अगदी त्याच्या विरुद्ध माइंडसेट घेऊन आपल्याला कामगिरी करावी लागते. पण तो विरुद्ध माइंडसेट याचा अर्थ त्याची इम्प्लिमेंटेशन विरुद्ध करावं लागतं. म्हणजे बघा आता स्लोवर वन चेंडू टाकला, फलंदाज तयार होता की तो फ्रंट ऑफ द विकेट खेळून काढू किंवा त्याच वेळेला चेंडू एखादा ओव्हर पिच मिळेल किंवा यॉर्कर लाईन मिळाला तर त्याला आपण लोअर फुल टॉस बनवून तो चेंडू खेळून काढू. पण असं काही नाही करायचंय. तर आपल्याला त्या चेंडूच्या गतीमध्ये बदल केला गेलेला पाहायला मिळाला, दिशामध्ये बदल केलेला पाहायला मिळाला. ही सगळ्यात महत्वाची टॅक्टिक जी आहे ना ती आज दहावीर चषकामध्ये आपण पाहतोय. गेल्या 12-13 वर्षातील क्रिकेटचा जो काही अनुभव या दहावीर चषकाने संपूर्णपणे स्पर्धेच्या माध्यमातून येथील क्रिकेटपटूंना दिलेला आहे त्याचा मनमुराद आनंद येथील प्रत्येक क्रिकेटपटू घेतोय. याही वेळेला एक अप्रतिम फटका कॉपी बुक स्टाईलने सजवला. नो मॅन लँड्स मध्ये अर्थात चेंडू पडतोय कारण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नव्हता, एक वाईडेस्ट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. यासिन सर हेच तर शिकण्यासारखं असतं, पाहण्यासारखं असतं. अजिंक्य सुट्टीच्या बॅट मधून अशी खेळी नेहमी आपण पाहतो. अजिंक्य एक कॅल्क्युलेटिव्ह प्लेअर आहे, त्याला माहिती आहे की किती चेंडूमध्ये किती धावा बनवायच्या आहेत. संघाचा कर्णधार या नात्याने त्याने अनेक वेळेला चांगल्या खेळी सुद्धा साकारलेल्या आहेत. आज अर्थातच संकेत शिंदे ते नेतृत्व करतोय. पण अशा वेळेला अजिंक्यला माहिती आहे की मला जी कामगिरी करायची आहे ती मी चोखपणे बजावणार आहे आणि याही वेळेला अक्रॉस द लाईन गेला, बरोबर आपल्या स्वतःसाठी जागा बनवली, वाईडेस्ट मिड विकेट आणि त्याच वेळेला स्क्वेअर लेग मध्ये एक मोठी गॅप होती आणि चेंडू सीमारेषेच्या पार, पहिला चौकार. या वेळेला पाहिलं ना, हा आखूड टप्प्याचा चेंडू होता. अजिंक्यने जाग्यावरून छान पद्धतीने तो पूल केला होता. बरोबर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये अशा ठिकाणी, म्हणजे बघा एक फलंदाज आणि चांगला फलंदाज याच्यामध्ये फरक काय असतो तर चांगला फलंदाज जो असतो ना, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये त्या गॅप मधून तो चेंडू बरोबर सीमारेषेच्या बाहेर पाठवतो. हा जो फरक आहे ना तो तुम्हाला अजिंक्य सुट्टीच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि म्हणूनच पहिल्या षटकाचा खेळ संपला, 12 धावा धावफलकावरती आलाय. मी का म्हणालो होतो की अजिंक्य सुट्टी कॅल्क्युलेटिव्ह प्लेअर आहे. जर तुम्ही 12-25-60 केलं तर तुम्हाला ज्या 57 गाठायच्या आहेत ना त्या पद्धतीचा ऍव्हरेज राखता येऊ शकतं आणि ते त्याने बरोबर ओळखलं, त्याने त्या पद्धतीने केलं. 2 चेंडूंचा सामना केला, 6 धावा धावफलकावरती आल्यात. एक षटकार अगोदरच आला होता, त्याला माहिती होतं किंवा त्याच वेळेला त्या धावा आलेल्या आहेत, 6 धावा आल्या होत्या.
कन्सिडर करू नका की तो षटकार वगैरे, नॉट अबाउट, आय एम नॉट टॉकिंग अबाउट टू बी द स्ट्रोक, आय एम टॉकिंग अबाउट टू बी द रन्स. सो या ज्या धावा होत्या त्या धावा तुम्हाला जर पहिल्या षटकात आलेल्या आहेत तर तुम्हाला फार काही हाराकिरी करण्याची गरज नाहीये. ती मैदानामध्ये तुम्हाला दादागिरी दाखवण्याची गरज नाहीये. तर तुम्हाला तो कॅल्क्युलेटिव्ह खेळ सहज विजयाच्या समीप आणू शकतो आणि त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्टली 7व्या 8व्या पायरीवरती चढू शकत नाही. तुम्हाला पहिल्या पायरीवर जावं लागतं, मग पहिल्या पायरीवरून तुम्ही दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या अशा पद्धतीने तुम्ही स्टेप्स काउंट करून पुढे जात असता आणि त्यानंतर तुमची विजयावरती शिक्कामोर्तब होते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला. या वेळेला छान पद्धतीने मयूर माळुसरेने फटका सजवलाय. चेंडू सीमारेषा गाठणार का? क्षेत्ररक्षण अत्युच्च दर्जाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय. युवराज कडून अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. सीमा रेषेवरती जणू काही चेंडू बाहेर गेला असं वाटत होतं. अशा वेळेला 3 धावा बनून पूर्ण केल्या. पण दोन्ही फलंदाजांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. हेही महत्वाचं आहे ना. म्हणजे केवळ आय एम नॉट टॉकिंग अबाउट टू बी द फिल्डिंग सेन्स, आय एम टॉकिंग अबाउट टू बी द बॅटिंग सेन्स, व्हॉट एव्हर आय एम टॉकिंग अबाउट टू बी द RTPL ला सुद्धा मी एक वाक्य म्हणालो होतो. ते वाक्य असं होतं की दी ग्रेट सचिन तेंडुलकर सुद्धा म्हणाले होते, इन क्रिकेट इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ यू रन बट इट इज इम्पॉर्टंट दॅट हाऊ यू टर्न. जिथे एक धाव होती, जिथे 2 धावा येणार होत्या, तिथे तिसऱ्या धावेमध्ये त्याचं रूपांतर सुद्धा केलं. वेद वारगे गोलंदाजीला आला या वेळेला महादेवकार संघाकडून. हा स्लोअर वन जाणीवपूर्वक केला, थोडासा ऑफस्टमच्या बाहेर ठेवला फलंदाजासाठी आणि त्याच वेळेला अजिंक्य सुटे लाईन मध्ये नाहीये हे ओळखलं. या वेळेला आपण पाहतोय ना की क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने झालं होतं. युवराज ज्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं मगाशी. आता मात्र अजिंक्यने फटका सजवलाय. मिड विकेटला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू बरोबर त्याच एरियामध्ये पडतोय आणि 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा जातोय. अजिंक्यच्या बॅटमधून निघालेला दुसरा चौकार. क्षेत्ररक्षकांच्या जागा शोधून काढायच्या आणि बरोबर ओळखायचा. एकवीस चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी आता साधारण 38 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा सामना केलाय दोन्ही फलंदाजाने. 14 धावा बनवल्या. 19 धाव फलकावर 19 धावा लागल्यात श्री सोनेश्वर नेवी विरुद्ध महादेवकार. गोवर्धन स्पोर्ट्स कडे सुद्धा ना तो अर्थातच माइंडसेट त्यांना आणावा लागेल. ज्या प्रकारचा माइंडसेट त्यांच्या शेवटच्या 3 फलंदाजांनी दाखवला होता की क्रिकेटचा सामना अनिश्चिततेचा खेळ म्हणून पाहिला जातो. या वेळेला आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट आलाय. चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून पार होणार. यस इट इज. आणखीन एक चौकार. अजिंक्यच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा चौकार. मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क याला किती किंमत असते. या वेळेला चेंडू पाहिला डबल स्टेप पुढे आला होता. बऱ्याच वेळेला फुटवर्क मध्ये लालित्यपणा नसतो, पण अजिंक्य सुटेच्या या फुटवर्क मध्ये तो लालित्यपणा होता आणि तो राकटपणा चौकाराच्या रूपाने पाहायला मिळाला. 4 धावा त्याला मिळाल्या. फ्रंट ऑफ द विकेट बरोबर तिथे पाहिला की लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नाहीये किंवा तो वाईडेश थोडा उभा होता. त्याच्या डोक्यावरून हा चेंडू भिरकावून दिला. 4 धावा अजिंक्यला मिळाल्या. 4 धावा श्री सोनेश्वर नेवी संघाला मिळाल्या. आणि अजिंक्य सुटे का कॅल्क्युलेटिव्ह प्लेयर आहे हे पुन्हा एकदा सोनेश्वर नेवीचं कॅल्क्युलेशन समोर आलं. कारण 20 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये वेद वारगे गोलंदाजीला आलाय, काही हाराकिरी करण्याची गरज नाहीये ना की केवळ प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्यासाठी षटकारच मारले पाहिजे. ते पाहायचं असेल तर मात्र तुम्ही बाद होऊ शकता. आणि आता मात्र अजिंक्यची ही इनिंग संपते कारण चेंडू लॉंगॉनच्या हातामध्ये, लोचनच्या हातामध्ये स्थिरावतोय आणि हा दुसरा फलंदाज बाद श्री सोनेश्वर नेवी संघाचा. प्रयत्न केला पण या वेळचा क्षेत्ररक्षक वाईडेश नव्हता. तो बरोबर लॉंगॉनला उभा होता आणि लोचनच्या हातामध्ये तो चेंडू जाऊन विसावलेला पाहिला. गोलंदाजाला सुद्धा थोड्या अंशी का होईना तो आज शाब्दिक प्रसाद मिळाला असेल लोचनकडून, कारण अशा प्रकारे गोलंदाजी करणं अपेक्षित आहे हे लोचन कदाचित सांगत असावा वेदला.
अजूनही षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 2 गडी बाद 23 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. म्हणजे साधारण 19 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. विजय शेडगे नवीन फलंदाज श्री सोनेश्वर निवी संघाकडून. महादेवखार संघाला आता आपली थोड्या अंशी टॅक्टिक्स बदलावी लागेल हे कदाचित लोचन आणि कंपनीने सांगितलं असेल, कारण त्यांना माहिती आहे की मंगेश कांबळे अर्थातच संघाचं कर्णधार पद भूषवतोय गोवर्धन स्पोर्ट्स महादेवखार संघाचा. हा एक वेगळा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय दहावीर चषकामध्ये. गेल्या 2-3 वर्षामध्ये हा सातत्याने फॉर्मॅट आपण पाहतोय आणि दहावीर चषकाची ही खासियत आहे. दहावीर चषकामधल्या असंख्य गोष्टी गेल्या 12-13 वर्षांच्या इतिहासातील आमच्यापर्यंत आहेत आणि त्या पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. याही वेळेला आपण पाहतोय थोडेसे अक्रॉस गेले होते स्टंपच्या आणि फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु याच दरम्यान एकेरी धाव पूर्ण केली. एकेरी धावानं समीकरण बदललंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावसंख्या लागते ती 24. 2 गडी बाद 24. 18 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. ज्यांचं गणित चांगलं आहे किंवा ज्यांना काटकसर करण्याची सवय आहे किंवा ज्यांना पैसे किती शिल्लक राहिले हे लक्षात राहत नाही, ते मात्र यामध्ये नक्की सांगू शकतील की साधारण प्रत्येक ओव्हरला 11 धावा बनवायच्या आहेत. पण गणिता इतकं अर्थातच क्रिकेट सोपं असतं का असा प्रश्न जर तुम्ही मला विचारलात तर मी म्हणेन नाही, क्रिकेट अवघड असतं, गणित सोपं असतं. बिकॉज काय आहे बघा, तुम्हाला माहिती असेल की सुनील छेत्री जो अर्थातच भारतीय संघाचा फुटबॉलचा कर्णधार आहे तो नुकताच निवृत्त झाला आणि एक इंटरव्ह्यू लल्लन टॉप चॅनलवरती त्याचा आहे. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याने फार छान पद्धतीने म्हटलं होतं की अकॅडमिक्स इज इझी ॲज पर टू बी द स्पोर्ट्स, कारण ॲज कम्पॅरेटिव्ह टू बी द स्पोर्ट्स, पण स्पोर्ट्स इज व्हेरी टफ, कारण तुम्हाला स्पोर्ट्समध्ये साधं कॅल्क्युलेशन नसतं. अकॅडमिकमध्ये तुम्ही साधारण एक 100 पानं 200 पेजेस वाचलेत तर तुम्ही त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकता. पण स्पोर्ट्समध्ये तुमच्या समोर रोज नवीन चॅलेंज असतं, रोज नवीन कॉम्पिटिटर असतो, तो रोज नवीन तयारी करून आलेला असतो, तो कदाचित त्याला त्या दिवशी नशिबाची साथ असू शकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवसाची त्याची एनर्जीची जी लेवल आहे ना ती जर हाय असेल तर तुम्ही त्याच्या अगेन्स्टमध्ये फार चांगली कामगिरी करू शकत नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला स्पोर्ट्समध्ये दर दिवशी एका वेगळ्या ॲटिट्यूडने उतरावं लागतं, एक चॅलेंजिंग ॲटिट्यूडने तुम्हाला ती कामगिरी करावी लागतं. ही आज महादेवखार संघ करणार का? कारण 18 मध्ये 33 असताना विकेटची गरज आहे, चेंडू हवेत आहे आणि फलंदाज बाद सुद्धा आहे. यस इट इज. मिस्टेक झाली होती मगाशी, मी 24 धावा बोललो होतो तर 23 धावा आहेत. मी आमचे या ठिकाणी 12th मॅन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांनी सांगितलं लगेच. आमच्या दोन्ही स्टॅटिस्टिशियन आणि अर्थातच बाजूला असलेल्या स्कोरर मित्रांनी यात असलेली जी अर्थात थोडीशी काही गफलत झाली होती ती दूर केले. त्याच्यामुळे आता त्यांनी सांगितलं की 3 गडी बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावरती असेल. मयूर बाद झालाय, त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली ना तर 3 गडी बाद 23 आहे. 17 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. लोचनने आपल्या हातामध्ये दुसरा चेंडू घेतलाय, म्हणजे अर्थात दुसऱ्या षटकाला तो गोलंदाजीला आलाय. लोचनने पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं, त्या षटकामध्ये थोडीशी एक मिक्स व्हरायटीवाली गोलंदाजी केली होती. अलीकडच्या काळामध्ये मिक्स कॉम्बिनेशन किंवा हायब्रिड कॉम्बिनेशन प्रत्येकाला आवडतं किंवा त्या कॉम्बिनेशन जाणं आपण पसंत करतो, पण त्या कॉम्बिनेशनमध्ये ज्याला आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये फ्रूट सलाड बॉलिंग ज्याला आपण म्हणतो ना, ती लोचन कांबळेकडून अपेक्षित होती आणि त्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली सुद्धा. या वेळेला फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय, चेंडू सरळ लॉंग ऑफच्या हातात, आणखीन एक फलंदाज बाद. अविनाश सागर
समोर आलेल्या फलंदाजाला लागोपाठच्या 2 चेंडूंवरती दोघांना पावलांचा रस्ता दाखवलाय आणि आमच्या बाजूला बसलेले यशवंतदादा शिंदे म्हणतात की महादेवखार संघाच्या या गोलंदाजाने म्हणजे अर्थातच लोचनने जर हॅट्रिक मिळवली, 3 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त केल्या, तर त्याच्यासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. यशवंतदादा शिंदे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. मगाशी 1,000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी केतनसाठी सुद्धा डिक्लेअर केलं. बघा क्रिकेट किती अनिश्चिततेचा खेळ आहे ना यासिन सर. हीच तर गंमत आपण अनेक वेळेला पाहतो की जिथे मैदानामध्ये धावा येत होत्या, अजिंक्य सुट्टीने एक मोमेंटम निर्माण केला होता, तो मोमेंटम तर या ठिकाणी ढासळला, पण त्यानंतर सलग 3 चेंडूंवरती 3 फलंदाज बाद होताना सुद्धा आपण मैदानामध्ये पाहिलेले आहेत. हे थोड्या अंशी का होईना ना आता संघाची परिस्थिती सोनेश्वर नेव्ही संघाची ढासळलेली पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असताना नवीन फलंदाज साईराज नरे समोर आलाय. स्लोअर वन, धीम्या गतीचा चेंडू, पण साईराज नरे हा एक सोनेश्वर नेव्ही संघाचा आणखीन एक मास्टरमाइंड खेळाडू आहे, अर्थात सब मास्टरमाइंड असं त्याला म्हणेन मी, कारण संपूर्ण रोहा तालुका तेरिश नरेला मास्टरमाइंड क्रिकेटपटू म्हणतो आणि नो डाऊट मी सुद्धा त्याला तेच म्हणतो. आणि यानंतर साईराज जेव्हा फलंदाजीला मैदानामध्ये आलाय तेव्हा एक गोष्ट कौतुक करावी लागेल की साईराजची गोलंदाजी आज मैदानावरती चांगली झाली होती, पण जेव्हा सोनेश्वर नेव्ही संघाला धावा बनवायच्या आहेत, धावा चेस करायच्या आहेत, अशा वेळेला साईराज नरेला तो माइंडसेट दाखवावा लागेल जर सामना जिंकायचा असेल. पण कौतुक कोणाचं होईल? महादेवकार संघाचा. आणि कौतुक कोणाचं होईल? लोचन कांबळेचं. काय बॉलिंग केलंय आज. क्या बात आहे, क्या बात आहे असंच म्हणावं लागेल, कारण लोचन कांबळेचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. लोचनला माहिती आहे की आपल्याला थ्रू द स्टंप गोलंदाजी करायची आहे किंवा त्याच वेळेला फलंदाज फार काही वेगळं करत नाहीये, फुटवर्क दाखवत नाहीये, अशा वेळेला एखादा स्टेटर वन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय आणि या षटकातील 2 चेंडू येणं बाकी असताना लोचनची गोलंदाजी सांभाळून कशी खेळावी हा फलंदाजांसमोरचा प्रश्नचिन्ह आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि या वेळेला आपण पाहतोय व्हॉट फॅन्टॅस्टिक अँटिसिपेशन, हे महत्वाचं आहे. 3 धावा वाचवल्यात क्षेत्ररक्षकाने तिथे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, या दरम्यान 1 धाव आली जरूर आणि त्याच वेळेला शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने पाहिलं की फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चकलाय, परंतु तुम्हाला ती कमिटमेंट दाखवावी लागते ना. आपण पाहिलं बघा, इथून एक क्षेत्ररक्षक चुकल्यानंतर सुशांतने त्या ठिकाणी स्वतःला सावरून संघाच्या 3 धावा वाचवणं किती महत्वाचं आहे ना ते दाखवून सुद्धा दिलं, कारण तिथे केवळ 1 धाव आली होती. या 3 धावा तुम्हाला कधी महत्वाच्या पडतील? जेव्हा शेवटच्या षटकामध्ये एखादा गोलंदाज गोलंदाजीला येईल. हे कॅल्क्युलेटिव्ह असणं फार महत्वाचं आहे. महादेवगाव संघाला ही कमिटमेंट असणं फार महत्वाचं आहे आणि ती कमिटमेंट जर तुम्ही आज दाखवताय तर मैदानामध्ये तुम्ही 1% एक्स्ट्रा करताय. याही वेळेला आपण पाहतोय धीम्या गतीचा चेंडू जाणीवपूर्वक केलाय, नो मॅन लँड्स मध्ये चेंडू येतोय आणि त्यामुळे त्या ठिकाणाहून फार काही धावा मिळणार नाहीयेत. 2 धावा मिळालेल्या आहेत. या 2 धावाने समीकरण बदललंय, कारण आता 12 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता होईल. एक ड्रिंक्स ब्रेक आपण वळूया अर्थातच डीजे मास्टर कडे, जेव्हा 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. श्री धावीर चषक सुरू झाला. धावीर चषक सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा मंडळामध्ये असणारे फार कमी सहकारी होते. सुरुवातीला मला वाटतं तुषारजी शिंदे एक साधारण 7-8 सहकारी घेऊन आपण हा धावीर चषक सुरू केला, बरोबर आहे ना राजू केरकरजी? साधारण एक 7 ते 8 सहकारी होते, पण त्यानंतर अनेक सहकारी आपल्यासोबत जोडले गेले. गेल्या 1 दशकाच्या नंतर कालखंडानंतर आपण पाहतोय की धावीर चषकाने
अनेक असे संस्मरणीय सामने या रोहानगरीला दिले, अनेक संस्मरणीय परफॉर्मन्स आपण याच मैदानामध्ये पाहिले. किंबहुना मैदानं बदलती राहिली किंवा त्याच वेळेला आपल्याला त्यानुसार मैदानं उपलब्ध करावी लागली, पण मैदानातील परफॉर्मन्स कधी बदलत नसतो. गेल्या वर्षीचे सारे काही आकडे आपल्याला ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला थोड्या वेळानंतर आम्ही ऐकू की कोड अर्थातच लास्ट टाइमला सर्वाधिक रन्स बनवल्या होत्या, सर्वाधिक विकेट्स त्याच्या नावावरती होत्या, पण काही परफॉर्मन्स असतात ना, याच मैदानाने अनेक महारथी खेळाडूंना खेळताना ज्याचा खेळ आपण या दहावीर चषकाच्या माध्यमातून पाहिला, अशा अनेक गोष्टींना आज उजाळा देण्याचा प्रयत्न माझ्या समवेत अर्थातच हिंदीतील महाराष्ट्रातील एक दिग्गज समालोचक आणि ज्यांच्या समवेत समालोचन करताना मला नेहमी एक वेगळा फील येतो की जर समोरचा स्ट्राईक एंडला जर यासिन सर असतील तर नॉन स्ट्राईक एंडला तो बघण्यात एक वेगळा आनंद असतो. अशा पद्धतीचा माहोल आमच्याकडून नेहमी सेट करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल थोड्याच वेळाने. सो यासिनजी मर्चंट आज या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे या सगळ्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आम्ही करू. वळूया मैदानाकडे, ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय नवीन गोलंदाज संकेत गवाळीचा पहिला चेंडू या वेळेला फार आपण म्हणतो ना ज्याला की रंपाट स्पीडने टाकायचा आणि बरोबर तो ऑफ स्टंपला यॉक करण्याचा किंवा ब्लॉकहोल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यात यशस्वी सुद्धा ठरला. संकेत गवाळीला माहिती आहे की 12 चेंडूमध्ये 30 धावांमध्ये सगळ्यात महत्वाची ओव्हर, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्रुशियल ओव्हर असं म्हणतो, ती क्रुशियल ओव्हर हीच आहे. या वेळेला फुल टॉस दिलाय जाणीवपूर्वक, कव्हरला क्षेत्ररक्षक उभा आहे आणि वेद वारगे यावेळेला झेल टिपतोय आणि फलंदाज बाद. हे पहिल्या 2-3 षटकामध्ये जिथे साधारण 22 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर जेव्हा मैदानामध्ये पुढच्या षटकांमध्ये जी धावगती त्यांनी राखली होती म्हणजे साधारण 35 एक धावा त्याने पुढच्या 12 चेंडूंमध्ये बनवल्या आणि तिथून जो मोमेंटम तयार झालाय त्यानंतर आता समीकरण बदललंय. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. 10 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना अनिकेत पवार या वेळेला फलंदाजीला आलाय. आल्या फटका खेळतोय आणि तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर दणदणीत षटकार सुद्धा येतोय. दोन गावांचा एक संघ आहे आणि त्याच्यामुळे महादेव खार आणि सुडकोली याच्यामधील अर्थातच खेळाडू मैदानामध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला नेवी आणि हनुमान नगर येथील खेळाडू मैदानामध्ये आहेत. इथे अनिकेत फलंदाजीला आला आणि आल्या एक आखूड टप्प्याचा चेंडू, जणू काही त्याला म्हणतात ना की एक ज्युसी डिलिव्हरी ज्याला म्हणतात तशा पद्धतीचा हा चेंडू मिळाला आणि त्याचा बरोबर फायदा सुद्धा उठवला. अलर्टनेस प्रत्येक क्षेत्ररक्षक या वेळेला एकमेकांच्या विरुद्ध ओरडतोय, एकमेकांच्यावरती ओरडतोय आणि म्हणतोय की तुम्हाला ते अलर्टनेस तो ठेवावा लागेल. 8 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. समीकरणामध्ये थोड्या अंशी का होईना अनिकेत पवारने थोडा एक आत्मविश्वास निर्माण केलाय. तो अर्थातच आत्मविश्वास याच्या पुढे कशा पद्धतीने सरकणार, कारण दुसऱ्या बाजूला साईराज नरे आहे, त्याच्याकडे सुद्धा चांगले फटके आहेत. 7 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी आता 21 धावांची आवश्यकता असणार आहे. आमचे स्टॅटिस्टिशियन लवेश या ठिकाणी हे सर्व अर्थातच अराउंड द टेबल असणारे आकडे आमच्यापर्यंत पोहोचवताना, दुसऱ्या बाजूला ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे आपण घर बसल्या सुद्धा पाहत असाल. आज मंगळवारचा दिवस आहे, त्या कारणाने थोड्या अंशी तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा असाल आणि तिथे सुद्धा तुम्ही या सामन्याचा आनंद लुटत असाल. तर तुम्हाला एवढी गोष्ट मात्र नक्की सांगतोय की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला बघावाच लागेल, कारण त्या पद्धतीचं वातावरण अजून तरी या दोन्ही संघाने सेट केलंय. त्यामुळे क्रिकेटमध्ये विजेता कोण हे शेवटचा चेंडू डिसाइड करतोय हे खरं आहे. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. या वेळेला मात्र चेंडू खाली राहतोय आणि फलंदाजाची दांडी गुल करतोय.
4 षटकांचा खेळ संपलाय. 6 गडी बाद 36 ही धावसंख्या धावफलकावरती. गोवर्धन स्पोर्ट्स महादेवखार संघ या वेळेला सामन्यामध्ये आपली भरभक्कम अशी परिस्थिती निर्माण करताना, कारण सोनेश्वर नेव्ही संघाला जर सामना जिंकायचा असेल तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये 21 धावा बनवावे लागतील. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे असं मगाचपासून मी 3दा म्हणालो आणि आता 4थ्यांदा म्हणालो. या गोष्टीमध्ये एक साधर्म्य असं आहे की जिथे अनिकेत फलंदाजीला आला, त्याने एक षटकार सजवला, गोलंदाजावरती दडपण आलं होतं संकेतच्या, पण संकेतला विकेट सुद्धा मिळाली. त्यामुळे सोनेश्वर नेव्ही संघावरती दडपण दबाव वाढवण्यामध्ये महादेवखार संघ यशस्वी ठरलेला आहे. हे दडपण दबावाचा जो खेळ आहे ना, तो फार अंशी तुम्हाला त्याच्या खेळामध्ये तुम्हाला तो रिदम सेट करावा लागतो, कारण इट इज ऑल अबाउट माइंडसेट. नेहमी आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये असो किंवा कोणत्याही खेळामध्ये असो, इव्हन बुद्धिबळाच्या खेळामध्ये सुद्धा तुमचा माइंडसेट कसा आहे ना, तुम्ही इनडोअर खेळ खेळा, अदरवाईज तुम्ही आउटडोअर खेळ खेळा, तुम्ही मैदानामध्ये तुमचा माइंडसेट कसा घेऊन आलेला त्याच्यावरती सामन्याचा रिझल्ट ठरत असतो. संकेत कोतवाल गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू अर्थातच पंचांनी तो पाहिलाय, थोडंसं अंशी विचार करतायत आणि निर्णय केलाय की तो नो बॉल असल्याचा. त्यामुळं एव्हरी नो बॉल इज अ फ्री हिट. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी दाद मागितले की तो नो बॉल आहे की नाही. तिसरे पंच अर्थातच शशी साटमसर या ठिकाणी आहेत आणि ते निर्णय आपला कळवतील. संकेत कोतवाल जेव्हा गोलंदाजीला आलाय, 6 चेंडूमध्ये 21 धावांचं समीकरण. आजच्या दिवसातील धावीर चषकातील हा पहिला सामना श्री सोनेश्वर नेव्ही जिंकणार की गोवर्धन स्पोर्ट्स महादेवखार जिंकणार, या प्रश्नाचं उत्तर अजूनही आपापल्या पद्धतीने आपण सजवलंय जरूर, पण थोडीशी धाकधूक जरूर आहे. थोडीशी धाकधूक नेहमी असते आणि ती धाकधूक जेव्हा मैदानामध्ये किंवा मैदानाच्या बाहेर आपल्या प्रेक्षकांमध्ये असते ना, त्यावेळेला खेळणाऱ्या खेळाडूंनी सुद्धा ठरवलेलं असतं मैदानामध्ये की या प्रकारे आपण पहिल्या 2 चेंडूंवरती धावा बनवण्याचा प्रयत्न करू, पुढच्या 2 चेंडूंवरती हे करू. पण जसं ठरवतो तसं होतं का? निर्णय येणं बाकी आहे की हा अर्थातच जो सामना थांबलेला आहे तो पंचांनी नो बॉल डिक्लेअर केला की जी अर्थातच लाईन आहे त्याच्या बाहेर हा चेंडू गेला आहे पिचच्या, असं पंचांचा या ठिकाणी आक्षेप त्यांनी नोंदवला आणि लगेच त्यांनी निर्णय सुद्धा दिला की तो नो बॉल असल्याचा. पण पुन्हा एकदा खेळाडूंनी अपील केलं गेलं, येस नो बॉल असल्याचा निर्णय आलाय आणि खेळाडूंनी जो आक्षेप नोंदवला तिथे त्याला पंचांनी लगेच दाद दिली. ते तिसऱ्या पंचांकडे गेले आणि म्हणाले हो, हा चेंडू आपण पाहतोय ना की बरोबर संपूर्णपणे या खेळपट्टीच्या बाहेरच पडलेला आपल्याला पाहायला मिळालाय. सो जे खेळपट्टीचे अर्थातच लांबी रुंदी या सगळे जे काही अर्थातच पॅरामीटर्स आपण सेट केलेले असतात, बरोबर त्याच्यामध्ये अर्थातच तो चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम. या वेळेला आपण पाहतोय ना की संघासाठी 3 धावा वाचवल्या, धावचीची सुद्धा संधी आली होती, संकेतच्या हातातून ती गमावली गेली. पाच चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. गोवर्धन स्पोर्ट्स महादेवखार जो संघ मैदानामध्ये गोलंदाजी करतोय, श्री सोनेश्वर नेव्ही संघ जो फलंदाजी करतोय, सामना कोणाच्या बाजूने जाणार? दडपण दबाव वाली सिच्युएशन दोन्हीकडे आहे. संकेत वरती सुद्धा तो दबाव आहे, अनिकेत पवार वरती सुद्धा तो दबाव आहे, पण या दबावाला जो झुगारून खेळतो ना तोच खरा खेळाडू. याही वेळेला आपण पाहिलं यॉर्कर लाईनचा चेंडू होता, परंतु तो त्या पद्धतीने खेळण्यासाठी मैदानामध्ये फलंदाज सज्ज झाला नव्हता. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचे अर्थातच त्या टेम्परामेंटचं, कारण चेंडू निर्धाव आलाय, समीकरण बदललंय. 4 चेंडू येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 3 मोठे स्ट्रोक लगवायचे आहेत. अशा वेळेला गोलंदाजाचा कॉन्फिडन्स चांगलाच असणार आहे आणि का नसावा, कारण गोवर्धन स्पोर्ट्स महादेवखार संघाने जे सेट केलं होतं ना, ते सेट करताना फक्त अजिंक्य सुटेचा अपवाद वगळला तर कोणत्याही फलंदाजाला मैदानामध्ये फार काही धावा बनवता आल्या नाही. आणि त्याचंच कारण आपण पाहतोय किंवा त्याच वेळेला त्याचे परिणाम आपण पाहतोय की संकेत कोतवालला हा मैदानामध्ये मिळालेला एक स्ट्रॉंग बॅकअप मिळत असताना त्याने नो बॉल केलाय आणि नो बॉल वरती षटकार सुद्धा आलाय. 4 18 पाहिजे होत्या, आता 4 मध्ये 11 हव्यात.
बघा सामना कुठून कुठे जातोय याचं आपण चित्र आपण पाहतोय. संकेतसाठी काही गोष्टी चांगल्या घडत असताना काही गोष्टी त्याच्याकडूनच म्हणजे दैव देतं आणि कर्म नेतं असं मराठीमध्ये म्हण आहे ना, ते कदाचित या वेळेला गोवर्धन स्पोर्ट्स महादेव खारच्या बाबत बोलावं लागेल. आणि अर्थातच नशिबाची साथ आणि तितकंच प्रयत्नांची पराकाष्ठा जी काही आहे ती सोनेश्वर निवी संघाची म्हणावी लागेल. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण मी अजूनही जिंकलेलो नाहीये असंच कदाचित या वेळेला फलंदाज अनिकेत पवार सुद्धा म्हणत असावा. 4 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. दहावीर चषकाची ही खासियत आहे. माझ्या बाजूला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये महेशजी बसलेले आहेत. ते मला कळवतात की येणारे 4 चेंडू हा फ्री हिटचा असेल आणि त्यामुळे सामना जिंकण्यासाठी या चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या, त्यामुळे 11 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू संकेत कोतवालचा, राईट अमोर द विकेट अनिकेत पवारसाठी. या वेळेला आपण पाहतोय हा चेंडू खेळलाय तो वायडेश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. पहिल्या धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही या वेळेला यशस्वी होतोय. 3 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. आधुनिक क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर एक मोठा स्ट्रोक या सामन्यामध्ये रंगता सहजगत्या सोनेश्वर निवीच्या खिशामधलं वजन वाढवणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं झालं तर संकेत कोतवालचे 2 चांगले चेंडू या मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला अक्षरशः खिंडार पाडू शकतात. पण म्हणतात ना की हा सामना जिंकणं म्हणजे भिसे खिंड ओलांडणं इतकं सोपं नाहीये, कारण तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागेल. मैदानामध्ये स्वतःचा जो टेम्परामेंट सेट झालाय तो कंटिन्युअसली तशा पद्धतीने टिकवावा लागेल. तो फोकस तुम्हाला त्या प्रकारे राखावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिद्द मेहनत या शब्दाच्या अगोदर सगळ्यात लागतो तो म्हणजे आत्मविश्वास. तो आत्मविश्वास आपल्यामध्ये आहे का, जो श्री सोनेश्वर निवी संघाला विजयी करून देणार की प्रतिस्पर्धी गोवर्धन स्पोर्ट्स महादेवकार संघाला जिंकून देणार, हे या संकेत कोतवाल आणि अनिकेत पवार या बॅटल मध्ये त्यांना ठरवावं लागणार आहे. हा चांगला चेंडू आहे, कौतुक करावं लागेल. संकेत कोतवालचं कौतुक करावं लागेल. गोवर्धन स्पोर्ट्स महादेवकार संघासाठी एक निर्धाव चेंडू आज त्यांचा अर्धा दिवस चांगला घालू शकतो, कारण हा पहिला सामना जिंकल्यानंतर घरी दुःखद चेहरे घेऊन जाणं कोणालाही आवडणारं नाहीये, कोणालाही परवडणारं नाहीये. प्रत्येकाला आनंदी आणि हसऱ्या चेहऱ्यानं दहावीर चषकातील हा पहिला सामना जिंकायचा आहे. तो आनंद आपल्या चेहऱ्यावरती हवा असेल तर 2 चेंडूत 9 धावा बनवाव्या लागतील. जे अनिकेत बनवणार की निर्धाव टाकणार संकेत कोतवाल. याही वेळचा तेच म्हणालो होतो मी की जर 2 चेंडू निर्धाव आले, 2 चांगल्या चेंडूने सामन्यातील जी काही हवा आहे ती मैदानामध्ये संकेत कोतवालने आपल्या बाजूने आणलेली पाहायला मिळाली. आणि आता 1 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. बघा, जिथे आज जर मैदानामध्ये सगळ्यात मोठा खलनायक कोण ठरला असता, संकेत कोतवाल, कारण त्याच्याकडून तो नो बॉल गेला होता. तोपर्यंत खलनायकातून खलनायक ते नायक असा प्रवास कसा करता येतो संकेत कोतवाल आज मैदानामध्ये दाखवतोय. एखादी चुकी माणसाच्या या क्रिकेटमधून हेच शिकण्यासाठी, माणसाच्या आयुष्यात एखादी चुकी होऊ शकते पण त्या चुकीनंतर स्वतःला सावरणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. आज संकेत कोतवालने दाखवून दिलं की गोवर्धन स्पोर्ट्स महादेवखार संघासाठी तो सगळं काही करू शकतो आणि ते सगळं काही करून देताना तो विजयही मिळवून देऊ शकतो. गोवर्धन स्पोर्ट्स महादेवखार हा सामना 4 धावाने जिंकतोय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. वेल बोल्ड संकेत कोतवाल.